आज आपण हिवाळ्या स्पेशल मेथी आणि डिंकाचे लाडू बनवणार आहोत. 4 किलोच्या प्रमाणात मी हे लाडू बनवलेले आहेत. रेसिपी सोप्यात सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लाडू इम्युनिटी बूस्टर असतं आणि साहित्यसुद्धा मी परफेक्ट मेजरमेंटने दिलेलं आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये जो ऑरेंज कप दिसतो आहे त्या ऑरेंज कपने मी सगळं साहित्य मोजलेलं आहे. त्याच ऑरेंज कपने इथे मी पाऊण कप मेथीचे दाणे घेतलेले आहेत, म्हणजे 100 ग्रॅम. आणि ते आपण छान भाजून घेतलेले आहेत. भाजल्यानंतर त्याची पावडर करून आणि मग त्याच्यामध्ये अर्धा कप तूप ॲड केलेलं आहे आणि ते रात्रभर भिजत घालायचं आहे. ही मेथी रात्रभर किंवा 3 ते 4 दिवस तुम्ही भिजत घालू शकतात. रोज आपल्याला एकदा मिक्स करायची आणि पुन्हा झाकून ठेवून द्यायची. तर आता आपण साहित्य बघूया. साहित्यामध्ये सगळ्यात आधी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ जो आहे तो आपण घेतलेला आहे 750 ग्रॅम, म्हणजेच 6 कप त्या ऑरेंज कपच्या प्रमाणाने. गव्हाचं इथे रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आहे 500 ग्रॅम, 4 कप. किसलेलं खोबरं 3 कप, म्हणजेच अर्धा किलो खोबरं आहे. आणि ही आपण जी मेथी आहे भिजत घातलेली रात्रभर ती आहे. काजू आणि बदाम इथे 100 ग्रॅम, 150 ग्रॅम घेतलेला आहे. पिस्ता 50 ग्रॅम. मी कपचं मेजरमेंटसुद्धा दिलेलं आहे. तर इथे अळीच्या बिया आहेत 100 ग्रॅम, म्हणजे 1 कप. हे आहे खारीक पावडर, जी घरीच तयार केली, अर्धा किलो, म्हणजे अडीच कप आपण घेतलेला आहे. खसखस मी इथे 1 टेबलस्पून घेतले, तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून घेऊ शकतात. हे जायफळ आहे, जायफळ आपण आयत्या वेळेला आपण किसून घ्यायचं आहे. हे आहे वेलदोडे पावडर आणि सुंठ पावडर, याची सुद्धा 1 ते 2 टेबलस्पून आपण, सुंठ तर जरूर घालावी, जास्त घालावी. हे आहे डिंकची मी पावडर करून घेतलेली आहे, 200 ग्रॅम घेतलेला आहे वजनी. आणि तूप टोटल आपल्याला इथे अर्धा किलो लागणार आहे. तर मेथीमध्ये जे तूप वापरलं आहे अर्धा कप, त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून 2.5 कप तूप, म्हणजे टोटल 3 कप तूप इथे मी वापरलेलं आहे संपूर्ण लाडूच्या रेसिपीसाठी. आता इथे खोबरं भाजून घेऊया. कढई अगदी हलकी गरम आहे. तर खोबरं नुसतं ड्राय भाजलं जात नव्हतं, कारण की जास्त प्रमाणात आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे. आणि ते छान आपण असं मिक्स करून घेऊया. खोबरं आपल्याला हलकं गोल्डन कलर येईपर्यंत 2 ते 3 मिनटं एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. जास्त मोठा गॅस करू नका, नाहीतर खोबरं जळेल आणि मग लाडवांची चव हलकी बिघडते. म्हणून ही जी संपूर्ण रेसिपी आहे एकदम लो गॅसवर आणि वेळ देऊन करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे छान याचा कलर चेंज झालेला आहे. आपण हे काढून घेतलेलं आहे. सेम कढईमध्ये, कढई गरमच आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप पुन्हा ॲड केलं आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता हे एकत्र आपण भाजून घेणार आहोत. आता पुन्हा मी म्हटलं की लो फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे, म्हणून 2 ते 3 मिनटं पुन्हा आपल्याला बदाम भाजायला होतील. आता बदाम अर्धवट भाजल्यानंतर मी याच्यामध्ये अळीच्या बिया आहेत ना, त्या ॲड करून घेणार आहे. म्हणजे वेगवेगळं न भाजता मी प्रयत्न करते की कमीत कमी रेसिपी इझी कशी करता येईल आणि कमी स्टेप्स कशा होतील, त्याच्यामुळे याच्यातच भाजून घेतलं आहे. यालाही 2 मिनटं लागतात भाजायला. तर जेव्हा आपल्याला काजू बदामचा तडतड असा आवाज यायला लागेल, म्हणजेच आपले काजू बदाम छान भाजले गेलेत. आता आपण हे काढून घेणार आहोत, छान भाजले गेलेले आहेत. हे पण आपण थंड होऊ देऊया आणि मग आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सेम कढईमध्ये तूप 2 ते 3 चमचे वितळलेलं तूप घातलं, त्याच्यामध्ये खारीक पूड घातलेली आहे. आता ही खारीक पूड मी घरी तयार केलेली, रेडीमेड मिळत असेल तुमच्याकडे तर छान, पण मी काय केलं, खारका ज्या आहेत त्याच्यातल्या बिया काढल्या आधी आणि एकदम हलक्या गॅसवर मी या खारका छान भाजून घेतल्या. आता माझ्याकडे ऊन नव्हतं, ऊन दाखवलं ना 1 दिवस तरी त्या छान वाळतात, कारण की त्या हलक्या ओलसर असतात खारका. तर मी त्यानंतर मिक्सरमध्ये भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये अशा बारीक दळून घेतलं आणि अशी पूड तयार झाली. तर बघा, आता खारीकसुद्धा 2 मिनटं भाजली गेलेली आहे. हलका कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण जे उरलेलं तूप आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला अर्धा वाटी तूप लागलं. आता याच्या पुढे जे उरले 3 कपपैकी 1 वाटी तूप वापरले, 2 वाटी तूप आता आपण संपूर्ण पुढच्या रेसिपीला वापरणार आहोत. अर्धा वाटी तूप ॲड केलं, त्याच्यामध्ये जी मेथी होती ना रात्रभर भिजत घातलेली, ती 2 मिनटं परतून घेऊया. आता काही काही जणं मेथीसुद्धा वेगळी परततात, पण मी सेम
काय केलं, याच्यात हलकी मेथी परतली की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घेतलं. म्हणजे मेथीलाच पूर्ण 15 ते 20 मिनटं परतत बसण्यापेक्षा गव्हाच्या पिठामध्ये ती छान मिक्स होत होत गव्हाच्या पिठालाही आपल्याला 15 ते 20 मिनटं, कधी-कधी 25 मिनटं पण लागू शकतात. आणि पीठ जास्त एकदम एकत्र नका टाकू. माझं 4 कपच होतं आणि कढईसुद्धा मोठी होती. म्हणून मला इथे 20 ते 22 मिनटं लागले. आणि मी थोडं-थोडं करत तूप ॲड केलेलं आहे. आणि मला गव्हाचं पीठ भाजायला संपूर्ण 2 वाटी तूप लागून जाणार आहे. अर्धा वाटी तर आपण मेथीला वापरली, अर्धा वाटी आपण ड्रायफ्रुट्स भाजत असताना वापरलं आणि अर्धा वाटी मेथी भाजत असताना टाकलं, म्हणजे 1.5 कप झालं. उरलेला 1.5 कप मी थोडं-थोडं करत पीठ भाजत जाईल आणि थोडं-थोडं करत मी ॲड करत जाईल. आता तूप एकदम ॲड करायचं नाही. पिठाची कन्सिस्टन्सी बघत जायची. तुमचं पीठ जाड असेल तर तुम्हाला जास्त तूप लागू शकतं किंवा मग कमीसुद्धा लागू शकतं. असंही होऊ शकतं की पीठ खूप बारीक आहे आणि कमी शोषतं आहे तूप, तर कमीसुद्धा लागू शकतं. तर मी अंदाज घेत टाकत गेली, मिक्स करत गेली आणि मला अंदाज आला की आता परफेक्ट आहे. तर बघा छान कन्सिस्टन्सी, म्हणजे टोटल मला इथे 3 कप तूप पूर्ण लागलेलं आहे आत्तापर्यंत आणि मिक्स करत गेलेली आहे. मी पुन्हा सांगते 3 कप, कारण की तुमचा अंदाज नको चुकायला. थोडं-थोडं करत टाका. आता पुन्हा मला मिक्स करायला पण जड जातंय आणि पिठाला तुपाची गरज आहे, हे भाजत असताना मला जाणवतंय, म्हणून मी ॲड केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने छान मिक्स करत जायचं. आता पीठ छान भाजत आलेलं आहे आणि ते जे तूप होतं ना, ते सुद्धा सुटायला लागलेलं आहे बघा. म्हणून मी म्हटलं की एकदम नका ॲड करू, लागता ॲड करा. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा कशी वाटली ही रेसिपी. तर बघा अशा पद्धतीने आपलं पीठ भाजलं गेलं आहे आणि पीठ भाजल्यानंतर शेवटी मी खसखस आणि जो डिंक आहे ना, मी डिंक आधीच मिक्सरला बारीक करून घेतलेला होता. तर त्याच्यामुळे सुद्धा डिंक वेगळं तळून घेऊन मिक्सरला वाटण्याची मला मेहनत लागली नाही, म्हणून मग मी डिंक बारीक दळून घेतला. तो पण गव्हाचं पीठ गरम असताना छान परतला जातो. आता जसंच गव्हाचं पीठ आणि खसखस एकजीव झालं, मी गॅस बंद केला. आता आपण इकडे जे काही जिन्नस तळून घेतलेत ते मी फूड प्रोसेसरमध्ये टाकते आहे. फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे टाकून दळून घ्यायचं आहे. आता बघा मी जाडसर ठेवलेलं आहे. दाताखाली आपले दाणे आले पाहिजे काजू बदामाचे, अशा पद्धतीने मी जाडसर ठेवलेलं आहे. त्याच्याचमध्ये मग मी आता खारीक पूड, कारण की जागा आहे म्हणून, नाहीतर हे काजू बदाम काढून घेऊन मग खारीक पूड ॲड करा. खारीक पूड तशी हाताने इझिली मुडेल, पण मी एकदा एकजीव व्हावं म्हणजे आपल्याला मेहनत कमी लागेल म्हणून मी फूड प्रोसेसरमध्ये टाकते आहे. त्यातच मी खोबरंसुद्धा जाड आहे माझं बऱ्यापैकी, म्हणून मी मिक्सरमध्ये एकदा अगदी एका पल्स मोडमध्ये, म्हणजे 1 सेकंडसाठी चालवेल आणि बंद करेल. तर आता आपल्या अशा 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला खोबरं, खारीक आणि काजू बदाम सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. कुठे कुठे गुठळ्या राहू शकतात, तर त्या हाताने छान मोडत जायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने सगळ्या माझे जे बॅचेस आहेत त्या झालेल्या आहेत दळून. त्याच्यामध्ये इलायची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ मी टाकून घेणार आहे. तर बघा प्रमाण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा दिलेलं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सगळ्या संपूर्ण साहित्याचं प्रमाण दिलेलं आहे. सो ते मी छान मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स झाल्यानंतर जे आपलं गव्हाचं पीठ आहे ते आपण टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला पीठ गरम आहे तर ती काळजी घ्यायची आहे की आपला हात भाजला जाणार नाही, नाहीतर काय होतं, हात भाजला जाईल आणि चटका लागण्याची शक्यता असते. तिकडे मी काजू बदाम पीठ वगैरे सगळं एकजीव केलं आणि गरम असतानाच, पीठ गरमच आहे तेवढ्याच वेळेत आपल्याला गूळ पण वितळून घ्यायचा आहे. सो ही खूप क्विक प्रोसेस असते. तुपामध्ये मी 2 चमचे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलं. त्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. 6 कप गूळ आहे, म्हणजे 750 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ का जास्त लागतो माहिती आहे का या रेसिपीमध्ये, कारण की आपण मेथी वापरलेली आहे आणि मेथीचा कडवटपणा बॅलन्स व्हायला हलका आधी सुरुवातीला गोड वाटेल तो, पण नंतर एकजीव होत होत 2 दिवसांनी कडूपणा आणि गोडपणा मिक्स होतो आणि लाडू अप्रतिम लागतात.
1 ते 2 दिवसामध्ये, म्हणून गूळ याच्यामध्ये थोडा जास्त घेतलेला आहे. आता माझ्याकडे इथे जाडसर असा गूळ होता, म्हणून मग मी काय केलं, त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं आणि गूळ छान वितळवून घेतलेला आहे. एकदम लो गॅसवर फक्त मेल्ट केलेला आहे मी, त्याचा पाक केलेला नाहीये. आता मी गाळणीने गाळून घेते, कारण की याच्यामध्ये ना मला खडे दिसले आणि गुळामध्ये इम्प्युरिटीज असण्याची शक्यता जास्त असते. सो ते मी छान असा गाळणीने पटापट गाळून घेणार आहे गरम असताना, आणि गूळ थंड झाला तर पुन्हा एकदा हलका गरम करून घेऊन आपल्याला पुन्हा तो गाळून घ्यायचा आहे. व्हिडिओ करत असताना बघा आम्हाला थोडंसं प्रोसेस स्लो होते, पण जेव्हा आपण कोणी नसताना एकटं करतो ना, ही प्रोसेस पटापट होते. व्हिडिओ करताना जरा अँगल्स बघताना गूळ थंड झाला, पुन्हा गरम केला, असं होतं. तर बघा मी छान सगळे गूळ, गव्हाचं पीठ, काजू, बदाम, खोबरं, खारीक, सगळे जिन्नस जे पण आपण घेतले होते इन्ग्रेडियंट्स, एकजीव करायचे. 5 मिनिटं तरी छान मिक्स करा वर खाली, आणि मग लाडू वळायला घ्यायचे आहेत. बघा असा माझा हा लाडू तयार झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. लाडू जे आहेत ते मीडियम साईज किंवा लहान साईजमध्ये करायचे, फार मोठे लाडू करायचे नाही, कारण की हे हेवी असतात आणि उष्णसुद्धा असतात. त्यामुळे लाडू मीडियम साईजचे बनवा. तर बघा अशा पद्धतीने सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि ते आता मी तुम्हाला दाखवते. तर आता माझे हे 4 किलोचे लाडू तर वजनी झाले. पण असं जर नगमध्ये बघाल तर अंदाजे 50 लाडू होतात. मी अंदाजे सांगते. संपूर्ण मी अगदी मोजले नाही. पण हो, ह्या साईजचे एकदम मीडियम साईजचे, मीडियम टू लहान साईज, मी मिक्स साईजमध्ये बनवलेले आहेत. तर नक्की करून बघा, ट्राय करा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.